हाय, मी संजना. माझ्या संजना रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची आपली रेसिपी काय असणार आहे ते. हो, आज आपण एकदम मस्त हॉटेलपेक्षाही चविष्ट पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही पावभाजीच्या बऱ्याचशा रेसिपीज बघितल्या असतील, पण ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्की आवडेल. खूप अप्रतिम अशी टेस्ट येते. रंगसुद्धा एकदम सुरेख असा येतो. ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्याच्यामुळं टाईमसुद्धा नक्की वाचेल. शिवाय कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त 15 मिनिटात एकदम टेस्टी, हॉटेलपेक्षा स्वादिष्ट अशी पावभाजी कशी बनवायची ते मी आज सांगणार आहे. भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. पावभाजी खाण्यासाठी हॉटेलमध्ये जो खर्च होतो त्याच्या अर्ध्या खर्चामध्ये घरात एकदम मस्त अशी हेल्दी टेस्टी पावभाजी तयार होते. भरपूर अशा सिजनेबल भाज्या घालून ही एकदम हेल्दी पावभाजी आज आपण बनवणार आहोत. चला तर रेसिपीला उशीर न करता मस्त अशी पावभाजी बनवायला घेऊयात. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा बटर घालायचं आहे. मी घरचं बटर वापरलेलं आहे, तुम्ही विकतचं वापरलं तरी चालेल. आता हे थोडंसं मेल्ट झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. थोडंसं हिंग घालायचं आहे. याच्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत. 1 वाटी बारीक कट केलेलं गाजर, 1 वाटी वाटाणा, अर्धं मोठं बीट मी अर्धं चिरून घेतलं होतं ते सुद्धा घालायचं आहे. 2 मीडियम साईजचे बटाटे मी साल काढून बारीक कट करून घेतलं होतं ते सुद्धा घालायचं आहे. 1 वाटी फ्लावर आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट या भाज्या अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत. बटरमध्ये या भाज्या फ्राय केल्यामुळं पावभाजीला एक अप्रतिम अशी टेस्ट येते. आता याच्यामध्ये पाऊण चमचा मी काश्मीरी लाल चिली पावडर घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी पावभाजी मसाला घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या भाज्या शिजत असताना मसाले घातल्यामुळे पावभाजीला एक मस्त टेस्ट येते. पावभाजीचा मसाला या भाज्यांमध्ये उतरतो. शिवाय काश्मीरी रेड चिली पावडर घातल्यामुळे या भाजीला कलरही अप्रतिम येतो. आता याच्यामध्ये 1.5 ते 2 कप पाणी घालायचं आहे. आणि कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये भाज्या एकदम व्यवस्थित शिजतील. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, भाज्या शिजत आहेत, तोपर्यंत बाकीची आपण तयारी करून घेऊयात. मी इथं 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत. 2 छोट्या साईजच्या शिमला मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. एकदम बारीक कट करायचं आहे हे सगळं. आणि 3 मीडियम साईजचे कांदे मी इथं बारीक कट करून घेतलेलं आहे. हे सुद्धा एकदम फाईनली चॉप करायचं आहे. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत. कुकर रेडी आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये भरपूर असं बटर घालायचं आहे. आपण या संपूर्ण रेसिपीमध्ये 1 छोटी वाटी बटर वापरणार आहोत. मी घरचं लोणी घेतलेलं आहे, तुम्ही विकतचं घेऊ शकता. याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि बारीक कट करून ठेवलेला कांदा घालायचा आहे. हे 1 मिनिट परतून घेऊयात आपण. कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण बारीक कट करून ठेवलेली शिमला मिरची घालायची आहे. आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती हे 1 ते 1.5 मिनिटं आपण फ्राय करून घ्यायचं आहे. शिमला मिरची अशी फोडणीमध्ये घातल्यानंतर याचा मस्त असं टेस्ट येते. पावभाजी खूप मस्त लागते. ही टिप तुम्ही नक्की वापरून बघा. 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण बारीक कट करून ठेवलेला टोमॅटो घालायचा आहे. लगेचच थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो एकदम मस्त पटकन शिजतील. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. मी घरी बनवलेलं आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे, तुम्ही विकतचं वापरलं तरीही चालेल. हे अर्धा मिनिट परत एकदा फ्राय करायचं आहे. अर्धा मिनिटानंतर याच्यावरती झाकण ठेवून
याला 2 मिनटं शिजू द्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो एकदम मऊसूत होतील. तोपर्यंत आपण कुकर बघूयात. बघू शकता कलर सुद्धा मस्त दिसतोय. आपण भाज्या कशा शिजल्या ते बघूया. एकदम मऊसूत अशा भाज्या शिजलेल्या आहेत आपल्या. आता हे पावभाजी स्मॅशरने बारीक करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं परत एक ट्रिक सांगते. या भाजीमध्ये आपण पाणी घातलेलं आहे, ते पाणी काढून घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि मग आता भाजी स्मॅश करायची आहे. एकदम सोपं जातं. एकदम कमी वेळात एकदम व्यवस्थित स्मॅश होतात भाज्या. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. आपल्याला ते पाणी टाकायचं वगैरे नाही, परत पावभाजीमध्ये वापरायचं आहे. आता बघू शकता भाजी खूप कमी वेळात स्मॅश झालेली आहे. हे बाजूला ठेवूयात. आता कढईवरची प्लेट काढून बघूयात आपले मसाले कसे फ्राय झालेत ते. बघू शकता एकदम टोमॅटो मस्त असे शिजलेले आहेत. मिक्स करूयात परत एकदा व्यवस्थित. एकदम मस्त मऊसूत असं शिजलेलं आहे सगळं. आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे मी. 1.5 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे. आधी अर्धा चमचा आपण घातलेला आहे आणि पाव चमचा आपण गरम मसाला घालणार आहे. याच्याने पावभाजी एकदम मस्त लागते. हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊयात. 2 मिनटं याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे साईडनी. मसाला आपला रेडी झालेला आहे. कलर सुद्धा एकदम मस्त आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतल्या होत्या स्मॅश करून ते घालायचं आहे. याच्यामध्ये आपण जे भाज्यांमधलं पाणी काढून ठेवलं होतं ते घालूयात. आवश्यकता असेल तरच एक्स्ट्रा पाणी घाला, नाहीतरी नाही घातलं तरी चालेल. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही थोडंफार पाणी घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनटं शिजवून घेऊयात. बघू शकता भाजी एकदम मस्त शिजत आहे. वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यामध्ये परत एकदा बटर घालायचं आहे. मस्त 2 ते 3 चमचे मी बटर घालणार आहे. भाजीला अप्रतिम अशी टेस्ट येते बटरमुळे. बटर घालताना अजिबात कंजूसी करायची नाही. बघू शकता सुरेख अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे मसाला पाव मिळतात त्या पद्धतीचा पाव आपण घरी बनवूयात. तव्यामध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे. परत एकदा बटर मेल्ट झालं की थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पावभाजीमधली थोडीशी पावभाजी घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झालं की याच्यावरती पाव घालायचे आहेत आणि हे चांगलं शेकून घ्यायचं आहे. फ्राय करून घ्यायचं आहे 2 मिनटं. खूप मस्त लागतात. तुम्ही नक्की करून बघा. एका बाजूने भाजून झाले की दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं बटर घालायचं आणि थोडीशी भाजी घालून परत एकदा मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मसाले पाव न करता साध्या पावासोबत सुद्धा ही पावभाजी खाऊ शकता. खूप अप्रतिम टेस्ट येते. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. दिसायला खूप सुंदर दिसतं, सुरेख दिसतं. आता हे काढून घेऊयात आणि पावभाजीच्या प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. भाजीमध्ये थोडंसं बटर परत एकदा घालायचं आहे. सोबत लिंबू, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. अप्रतिम लागते पावभाजी. एक वेळा तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला हॉटेलपेक्षा ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडली असेल तर शेअर सुद्धा करा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज बघत राहा. हेल्दी खा,
हेल्दी राहा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. बाय.